मग याच्याकडून आम्ही कम्प्युटर शिकलो. ठीक आहे. सुरज सरांचं हिस्ट्री खूप चांगलं होतं, म्हणजे त्यांचं ते कला व साहित्य जे होतं आपल्या जायचं ते खूप चांगलं होतं. पण त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. ठीक आहे. सरांचं जॉग्राफी खूप चांगलं होतं, म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी चांगलं होतं. माझं पॉलिटी बरं होतं, मला पॉलिटी आवडायचं. मग आम्ही काय करायचो, सगळ्यांनी एकत्र असं बसायचो, प्रत्येकाच्या कंपाईल नोट्स तयार केल्या आम्ही, त्या नोट्समधून एकत्र एक नोट्स तयार केली आणि ती नोट्सच रिवाइज करत बसायचो. म्हणजे आम्ही असं वेगळं काय केलं, आम्ही चौघांच्या नोट्स, बाकी कुठलाच नोट्स वाचता नाही. चौघांचे काय असेल बाबा, हा तुझे काय पॉईंट वाचलेस तू ते सांग, ते आम्ही लिहून घ्यायचो, सरांचे त्यांचे प्रत्येक विषयाचे, आणि मग तेच डिस्कशन करायचो. आणि ते काय करायचो, ते पाठांतर करायचो. जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला विचारत बसायचो. त्यामुळे काय आलं, आणि काय आम्ही काय करायचो, एखाद्याला मुद्दामून असा प्रश्न विचारायचो की त्याला तो टेन्शन आला पाहिजे, जर तो टाइमपास करत असेल तर, की टेन्शन आलं पाहिजे, यस मग याला चुकलं ना, हा मग तो अभ्यास करणार आहे. आम्हाला काय ज्ञानेश टाइमपास करायचा, तर ज्ञानेश थोडासा जास्त टाइमपास करायचा आमच्यामध्ये. मग ज्ञानेशला आम्ही सांगितलं ना की ज्ञानेश हे हा प्रश्न विचारला, तुला हे येत नाही बरं का, तो अभ्यास करायला लागतो. मग ज्ञानेश टेन्शन मध्ये यायचा, मग अभ्यास करायचा. मग असं होतं. मग त्या तुलनेने